रामकृष्ण हरी, बोला ना सर. तर नवीन आता आपल्याकडे पाऊस चालू झालाय. कोणता एरिया आपला? चांगली. हो, काल संध्याकाळपासून झाला असेल बघा चालू तो. हा, चालू झालाय संध्याकाळपासून. हम्म. काल दुपारी जरा जास्त ऊन पडलं, पण आज सकाळी 6 वाजल्यापासून जोरात पाऊस चालू झाला. हा ना, रात्री सिस्टम डेव्हलप झालं तुमच्या भागामध्ये. आजही 15 जुलैला होईल बऱ्याच ठिकाणी सगळी त्या भागामध्ये. हा हा. हम्म. पुढच्या 2 दिवसाचा अपडेट सांगा मग काय काय. चालते ना. हॅलो. हा, बोला ना, बोला ना. उद्या 2 दिवसाचा अपडेट मग काय होईल, म्हणजे नवीन काय पाऊस हे पडेल. बघा, आता जे काही परिसर तुमच्या पाऊस झाला तो डेव्हलप होत सांगलीपर्यंत येईल. हा थोडेफार भाग येईल. हा आणि सध्या हाय प्रेशर आहे, त्यामुळे कितीही अंदाज दिले तर मराठवाड्याचे अंदाज आणि दक्षिण महाराष्ट्राचे अंदाज हे चुकतच जाणार आहेत. बर. हा, हाय प्रेशरमुळे. त्यामुळे ही परिस्थिती मांडणं किंवा त्यांना आशेला लावणं हे देखील चुकीचं स्पष्ट दिसतंय. हं, आणि दुसरं महत्वाचं असं आहे की सिस्टम ही जी आहे आपल्याला बारीक पावसावरती, हलक्या पावसावरती भागून घेण्याची कंडिशन आहे. हं, आणि जे काही आपण नियोजन करताय आपल्या पद्धतीने, ते सुद्धा नियोजन तुम्ही चालू ठेवलेलंच आहे आणि ती चालू जाऊ द्या. हं, एकंदरीत परिस्थिती ह्या 2-3 दिवसात आणखी सुधारेल, पण त्यामध्ये रिमझिम अशा स्वरूपाचा पाऊस आहे, तर 1-2 ठिकाणी चांगला देखील पाऊस त्यामध्ये पडणार आहे. हं, हं. म्हणजे 10-5 गावाला पाऊस पडा, त्याचे व्हिडिओ फोटो आपल्याला येतात, म्हणजे त्याचा जिल्हा अख्खा काय दिला जात नाहीये. बरोबर. आता ही परिस्थिती धड खंडही म्हणता येत नाही आणि बकाडही म्हणता येत नाही. बरोबर. आणि दुसरे म्हणजे चांगला पाऊसही म्हणता येत नाहीये. हं, त्यामुळे ह्या परिस्थितीला मराठवाडा अजून 5 दिवसाचा सामना तर करावाच लागणार आहे. हं. कारण की हाय प्रेशर जे आहे ते आभाळाच्या नंतर ऍक्टिव्ह होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की विदर्भ आणि खानदेशला या त्या काळामध्ये स्थानिक वातावरण म्हणा किंवा चांगल्या पावसाचा जे अलर्ट आहे तो राहणारच आहे. हं. हम्म. आणि आणि इथं मराठवाडा हा, बोला. विदर्भाची अवस्था काय काय तिकडे काय होईल? मराठवाडा आणि विदर्भाच्या दोन अवस्था आहेत. मराठवाड्यामध्ये पावसाची जी काही परिस्थिती आहे फक्त पर्जन्य छायेवरती चालली आहे, म्हणजे आभाळाची सावली पडणं वगैरे गोष्टी. आणि विदर्भाचं तर काय स्थानिक वातावरणावरती चांगला पाऊस पडतोय. त्याचबरोबर मराठवाड्याची उत्तर बाजू आहे, जसं की भोकरदन, जाफराबाद, संभाजीनगर, हे पण बऱ्यापैकी चालू आहे. कालही त्या भागांना मस्त पाऊस झालाय. त्यामध्ये वैजापूरचा तुरळक भाग होता. कन्नशिल्लोचाही बराचसा भाग होता. मालेगाव बरा आहे. जळगाव एक नंबरच आहे. धुळ्याचाही बराचसा भाग त्याने कव्हर केलाय. आणि इकडे अकोला, अमरावतीला अजून 2-4 दिवस वेटिंग आहे. त्यांना पहिलेही सांगितले की तुमच्या भागामध्ये पडा तर स्थानिक वातावरणाचा पडेल. आणि मराठवाड्यामध्ये हाय प्रेशरमुळे आपण स्थानिक सर्वदूर पाऊस सांगितला नव्हता, पण बराचसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. या भागामध्ये जी सिस्टम क्रिएट आहे सध्या हाय प्रेशर, त्यामुळे फक्त पर्जन्य छायेवरतीच चालू आहे. आणि एकंदरीत ही परिस्थिती जास्त काही दिवस राहणार नाही. हळूहळू वाऱ्याचा जे काही वेग आहे तो एकदम बंद होणार नाही, पण तो कमी होत जाईल ह्या 2-4 दिवसामध्ये. आणि शेवटचा आठवडा जो आहे तो बऱ्यापैकी राहण्याचा अंदाज आहे. बरं सर, आता आपल्या इथं आज आम्हाला बातमी आली की कोयना धरणाचे दरवाजे आज 5 काहीतरी 1 फुटानं वर उचलणार आहेत. हम्म. मग असा सर्वदूर पाऊस म्हणजे सगळीकडे चांगला पाऊस कधी होईल त्याची जर काय update. असते, एकीकडे जर आपण पाहिलं तर कोयना धरण असेल, जायकवाडी धरण असेल, हे 75% भरलेलं आहे जायकवाडी. हा. आणि पाऊस दिसत नाही, आपण धरण भरतंय. म्हणजे घाट माते असतील, नाशिक क्षेत्र असेल, इथे पाऊस खूप चांगला आहे. हम्म. त्यामुळे तिकडली जी काही पाण्याची आवक आहे ती दिवसेंदिवस 22,000 असेल, 23,000 क्युसेसने चालूच आहे. त्यामुळे हे धरणं बखाडीमध्ये सुद्धा भरत राहतील, यामध्ये काही नवीन नाहीये. पण एकंदरीत महाराष्ट्र याने कोरडा ठेवलेला आहे. त्यामुळे ही परिस्थिती चिंताजनक वाढते आहे आणि या 2-3 दिवसामध्ये बऱ्यापैकी सुधारणार आहे. हा हा. म्हणजे आता येत्या 2 दिवसामध्ये हा पाऊस असा कंटिन्यू चालूच राहणार आहे. हो. चालेल चालेल सर. धन्यवाद. नवीन अपडेट दिल्याबद्दल थँक्यू सर. धन्यवाद.